54 वर्षाची कलावती आपल्या नवऱ्यासोबत राहत होती। तिचा नवरा व्यंकट वय 61 हा माजी सैनिक होता। त्याने अनेक वर्ष सैन्यामध्ये सेवा दिली आणि रिटायर्डनंतर त्याने बायकोसोबत आयुष्य जगायचं ठरवलं। त्यामुळे ते दोघेजण आपल्या घरात आनंदाने राहत होते। त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली होती। दोघेही शिकलेले होते, मोठे झाले आणि लग्नही झाले आणि ते वेगवेगळ्या शहरांमध्ये राहायला गेले। त्यामुळे आईवडील आपल्या शिल्लक उपलब्ध पैशावर सोयीसुविधांवर समाधानाने आयुष्य जगत होते। कलावती यांचा मित्रपरिवार मोठा होता। त्यांना मंदिरात जाण्याची खूप आवड होती। 19 जानेवारी 2025 रोजी दुपारी साधारण 2:30 वाजता कलावतीचा नवरा मित्रांना भेटून घरी आला आणि कलावतीला इस्त्रीला दिलेले कपडे आणण्यासाठी मी येते असे सांगून कलावती स्कूटी घेऊन बाहेर पडली। व्यंकट यांनी ठीक आहे ये लवकर असे सांगितलं। दुपारी 2:30 वाजता ती घराबाहेर पडली, पण 4 वाजले तरी ती घरी आली नाही। व्यंकट यांची हळूहळू काळजी वाढू लागली। अजून का आली नाही? त्यांनी तिला फोन लावला, पण तिचा फोन स्विच ऑफ येत होता। ठीक आहे, कदाचित इस्त्रीचे कपडे घेऊन नेहमीप्रमाणे मंदिरात गेली असेल असं त्यांना वाटलं। संध्याकाळी 6 वाजता मात्र त्यांना भीती वाटू लागली। 7 वाजता अखेर त्यांनी बाईक काढली आणि कलावती कुठे गेली याचा शोध घ्यायला ते लागले। त्या वेळेपर्यंत व्यंकट यांनी सगळीकडे फोन करून पाहिले। नातेवाईक, कलावतीच्या मित्रमैत्रिणी प्रत्येकाचं उत्तर एकच होतं, ती इथे आली नाही। रात्री 8 वाजता शेवटी ते जवळच्या पोलीस स्टेशनला गेले आणि तिथे पोलिसांना सांगितलं, माझी बायको दुपारी बाहेर गेली पण अजूनपर्यंत परत आली नाही। मी सगळीकडे शोधलं पण ती कुठेही सापडली नाही। व्यंकट यांनी मिसिंग कंप्लेंट दिली। पोलिसांनी ती नोंदवून घेतली आणि पोलीस म्हणाले, खूप टेन्शन घेऊ नका, उद्या सकाळपर्यंत त्या नक्की परत येतील। वाट पहा, जर सकाळी परत आल्या नाही तर आम्हाला कळवा, मग आम्ही योग्य ती कारवाई करू असे सांगून पोलिसांनी त्यांना घरी जायला सांगितलं। व्यंकट घरी आले, पण त्यांच्या मनात सतत एकच विचार येत होता, माझी बायको परत येईल का? ती नक्की कुठे गेली असेल? रात्रभर त्यांना झोप लागली नाही। डोक्यात एकामागून एक विचार येत होते, कलावतीला नक्की काय झालं असेल? 20 जानेवारी सकाळी 6 वाजता व्यंकट अजून झोपले नव्हते। रात्रभर त्यांच्या मनात एकच प्रश्न फिरत होता, ती परत येईल का? काही अनर्थ तर झाला नाही ना? पण सकाळी 6 वाजले तरीही कलावती परत आली नाही। आता मात्र त्यांना खात्री पटली, ती खरंच बेपत्ता झाली आहे। व्यंकट यांनी ताबडतोब पोलिसांना फोन केला। त्यांच्या कॉलवर 1 तासाच्या आत एक इन्स्पेक्टर आणि काही कॉन्स्टेबल त्यांच्या घरी पोहोचले। पोलिसांनी तपास सुरू केला। हा एक खून तर नाही ना? पोलिसांच्या मनात शंका आली, कदाचित नवऱ्यानेच खून करून खोटं सांगितलं असेल। या शक्यतेने त्यांनी घरभर शोध घेतला, पण एकही ठोस पुरावा सापडला नाही। याचा एकच अर्थ होता, कलावती बेपत्ता झाली होती। आंध्र प्रदेशच्या श्रीकाकुलम येथील न्यू कॉलनीत राहणाऱ्या कलावतीची ही सत्य घटना आहे। कलावती कुठे गेली, कलावतीचे पुढे काय झाले हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। जर चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। पोलिसांनी लगेच तपास सुरू केला। CCTV फुटेज तपासले। घराबाहेरचे आणि मुख्य रस्त्यावरचे सर्व CCTV कॅमेरे तपासले जाऊ लागले। कलावतीचा फोन शेवटी कुठे बंद झाला याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न सुरू झाला। कलावती दुपारी 2:30 वाजता घराबाहेर पडली। तिने आपली स्कूटी कॉलेज रस्त्यावर पार्क केली आणि वेगवेगळ्या CCTV फुटेजच्या मदतीने तिचा मागोवा पोलिसांनी घेतला। पण एक गोष्ट स्पष्ट झाली, ती ना इस्त्रीचे कपडे आणायला गेली होती ना कोणत्या मैत्रिणीच्या घरी। शेवटी ती एका कॉलेजच्या कंपाऊंडजवळ स्कूटी पार्क करून तिथून पायी चालत गेली। ती इथे गुपचूप का आली आणि चालत कुठे गेली हा मोठा प्रश्न पोलिसांसमोर उभा राहिला। CCTV फुटेजमध्ये एक धक्कादायक गोष्ट स्पष्ट झाली। कलावती एक विशिष्ट रस्त्यावरून चालत होती। तो एक मध्यमवर्गीय परिसर होता, जिथे अनेक ठिकाणी CCTV कॅमेरे बसवले होते। पोलिसांनी मोठी शोध मोहीम राबवली आणि शेवटी कलावती एका घरात शिरताना दिसली।
ती एका विशिष्ट घरात गेली आणि त्यानंतर तिचा फोन बंद झाला. कलावतीचा फोन शेवटचे लोकेशन तिथे दाखवत होता. आता पोलिसांकडे एक ठोस पुरावा होता. पोलीस त्या घरापर्यंत पोचले, पण घराचा दरवाजा बाहेरून बंद होता. त्या घरात कोण राहतो हा प्रश्न होता. पण शेजाऱ्यांकडून माहिती घेतल्यानंतर कळालं त्या घरात सूरत कुमार नावाचा 25 वर्षाचा तरुण राहत होता. कलावती त्या घरात का गेली, शरद कुमार नक्की कोण आहे आणि कलावती त्याच्याकडे का गेली? पोलिसांनी जरी सुरुवातीला काही अंदाज लावला, पण आता पूर्ण सत्य समोर येत होतं. पोलिसांनी मिळालेल्या माहितीनंतर व्यंकट आणि त्यांच्या कुटुंबियांना जबरदस्त धक्का बसला. 54 वर्षीय कलावती आणि 25 वर्षीय शरद कुमार यांच्यामध्ये अनैतिक संबंध होते अशी चर्चा सुरू झाली. सुरुवातीला पोलिसांना हे पटत नव्हतं, पण जशी जशी साक्षीदारांची चौकशी झाली तसं तसं सत्य उघड होत गेलं. शरद कुमार हा एका घरात भाड्याने राहत होता. पोलिसांनी त्याच्या घराचा दरवाजा तोडून पोलिसांनी संपूर्ण घराची झडती घेतली आणि मग बाथरूमचा दरवाजा उघडताच एक भयानक दृश्य समोर आलं. कलावतीचं मृत शरीर बाथरूममध्ये अर्धनग्न अवस्थेत आढळलं. व्यंकट तिथे पोहोचताच हादरून गेला. त्याने पोलिसांकडे बघत संतापाने विचारलं, हे काय झालं? त्याचं दुःख स्पष्ट दिसत होतं. पोलिसांना आता शरद कुमारला पकडायचं होतं. संपूर्ण तपास पथक आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली. कलावतीचा मृत्यू कसा झाला, ही हत्या होती की काहीतरी वेगळं घडलं होतं? शरद कुमार हा खरंच आरोपी होता का, की अजून कुणीतरी यात सामील आहे? पोलिसांना आता गुन्ह्याचं गूढ उकलण्यासाठी कसून तपास सुरू केला होता. पोलिसांनी कुमारच्या घरी जाऊन त्याची चौकशी केली तेव्हा पोलिसांना काही गोष्टी कळाल्या. तो 20 वर्षाचा असतानाच घरातून बाहेर पडला. तो नेहमी मुलींसोबत वाईट वर्तन करायचा, चुकीच्या संबंधात पडायचा आणि नेहमी तो नशेत असायचा. तो घरी कोणाला न सांगता वेगवेगळ्या मुलींना घरी घेऊन यायचा. एक वेळा तर त्याने आईवर सुद्धा हात उचलला होता. घरी आई वडिलांनी सांगितलं तो आमचा मुलगा नाही, पण पोलिसांना घरी गेल्यावर समजलं की कुमारचे वय 25 वर्ष आहे. आई वडिलांनी त्याला घरातून बाहेर हाकलून दिलं. तेव्हा त्याने एका भाड्याने घर शोधलं आणि तो वेगवेगळ्या लोकांसोबत नंतर राहू लागला. त्याने खर्चासाठी लोकांकडून उधारीवर पैसे सुद्धा खूप घेतले होते. तो अनेक मुलींच्या संपर्कात सुद्धा होता. त्याच्या मोबाईलमध्ये मुलींचे फोटो, शारीरिक संबंध ठेवलेल्या अनेक फोटो त्याने मोबाईलमध्ये जतन करून ठेवले होते. पोलिसांना त्याच्या वागण्याचा आणि वर्तनाचा अधिक सुजावा लागला होता. पण पोलिसांसमोर एक मोठा प्रश्न होता, त्याने कलावतीला का मारले? 2 वर्षापूर्वी कलावती 53 वर्षाची होती. तेव्हा तिच्या शारीरिक गरजा पूर्ण होत नव्हत्या. त्यामुळे तिला नवऱ्याकडून हवं ते प्रेम मिळत नव्हतं. त्यामुळे ती शारीरिक गरजा आणि प्रेम शोधायला लागली होती. त्याचवेळी तिची आणि कुमारची भेट झाली. कुमार केवळ 25 वर्षाचा होता. 25 वर्षाचा मुलगा आणि 53 वर्षाची महिला जी त्याच्या आईच्या वयाची होती ती त्याला आकर्षित होऊ लागली. दोघे एकमेकांशी मित्राप्रमाणे बोलायला लागले. मुख्य म्हणजे कुमारला 53 वर्षाची कलावती असली तरी त्या महिलेला तशा प्रकारच्या गोष्टीत रस असलेल्या कळल्याचं समोर आलं. एक दिवस त्याने कलावतीला घरी बोलावलं आणि त्या महिलेसोबत तो जास्त संपर्क साधू लागला. त्याचे शारीरिक संबंध 2 वर्षापासून सुरू होते. महिला नियमितपणे कॉलेजच्या कॅम्पसजवळ स्कूटर पार्क करून कोणाला माहिती होणार नाही असं कुमारच्या घरी जाऊ लागली. हे सगळं खूप गुप्तपणे चाललं होतं. मागील 2 वर्षापासून मी खूप मैत्रिणी बनवल्या आहेत असं ती आपल्या नवऱ्याला सांगायची. जास्त करून ती मंदिरात जाते, सुपरमार्केटला जाते, मैत्रिणीकडे जाते असं सांगून घरून निघायची. नवऱ्याला याबद्दल काही कल्पना नव्हती. वयाचा फरक असला तरी काही फरक कुमारला पडत नव्हता. त्याला हवं असलेलं प्रेम मिळत होतं. त्याने पण 25 ते 30 वर्षांच्या मुलींची एक लिस्ट बनवली होती ज्यामध्ये कलावतीचं नाव देखील होतं. त्यामध्ये पोलिसांना 5 महिलांची नावे मिळाली. त्यात कलावती आणि एक दुसरी महिला, ती त्याच्या घराजवळच्या कॉलनीमध्ये एक विद्यार्थी होती जी कुमारसोबत डेटिंग करत होती. पोलिसांना कळालं होतं की कुमार एक प्ले बॉय आहे. तो महिलांसोबत शरीर संबंध करायचा आणि पैसे घ्यायचा.
महिलांकडून मिळालेल्या पैशावरच तो अवलंबून होता. 2 वर्षानंतर त्याच्याकडून खूप कर्ज वाढत गेले आणि त्याला ते कर्ज परतफेड करता येत नव्हतं. कर्ज परत देण्यासाठी त्याच्याकडे खूप दबाव येऊ लागला. त्याच्यावर तब्बल 3 लाख रुपये कर्ज झालं होतं. त्यामुळे त्याने त्याच्या संबंधात असलेल्या सर्व महिलांकडून तो कर्ज फेडण्यासाठी पैशाची मागणी करू लागला. काही दिवसानंतर तो कलावतीला देखील पैशाची मागणी करू लागला. मला 3 लाख रुपये हवे आहेत. तेव्हा कलावतीने साफ नकार दिला. माझ्याकडे एकही रुपया नाही. माझ्या सर्व पैशाचा व्यवहार माझा नवरा सांभाळतो आणि मला लागेल तेवढेच पैसे देतो. त्यामुळे माझ्याकडे एकही रुपया नाही, असे कलावतीने त्याला स्पष्ट शब्दांमध्ये सांगितले होते. तो पैसे घेण्यासाठी कलावतीच्या घरापर्यंत जाऊ लागला आणि कलावतीवर दबाव आणू लागला. शेवटी कुमारने 19 जानेवारीला ठरवलं आणि कलावतीला कॉल केला. कलावतीला घरी बोलावून घेतलं. त्याला अगोदर माहिती होतं की कलावतीकडे खूप दागिने आहेत. त्याने कलावतीला अजून सजून घरी यायला सांगितलं. जेव्हा कलावती घरी गेली तेव्हा तो दारू पीत बसला होता. कलावतीला पुढे काय होणार आहे याची थोडीसुद्धा कल्पना नव्हती. नंतर दोघांमध्ये प्रेम सुरू झालं आणि कुमारने तिला जोराने गळा दाबला आणि तिची हत्या केली. कलावतीसोबत असा भयंकर प्रकार त्याने केला. विरतीनंतर त्याने एका 25 वर्षाच्या मुलीला घरी बोलावून घेतलं आणि कलावतीला बाथरूममध्ये नेऊन ठेवले. पण त्या घरी आलेल्या दुसऱ्या मुलीला अजिबात शंका आली नाही की कलावतीसोबत त्याने काय केले आहे. 1.5 तास ती मुलगी घरामध्ये होती. तो सर्व सोनं घेऊन सोनाराच्या दुकानात गेला आणि त्याने त्याच्याकडून 50,000 रुपये घेतले आणि कर्ज घेतलेल्या व्यक्तीकडे जाऊन त्याने 50,000 रुपये दिले आणि तो चहाच्या टपरीवर चहा पीत बसला होता. तो बाहेर जाऊन सोने विक्री करून त्याचे पैसे घेऊन नंतर कर्ज घेतलेल्या व्यक्तीला पैसे देऊन शांत बसला होता. तोपर्यंत पोलिसांनी सर्व काही तपास सुरू केला होता. त्याने मृतदेहाची विल्हेवाट कशी लावावी याची कल्पना तो करत होता. तेवढ्यातच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि कोर्टात हजेरी केली. 2 वर्षापूर्वीच्या त्या व्यक्तीसोबतचा फोन रेकॉर्ड्स आणि इतर तपास पोलिसांकडे आले आहेत. व्हॉट्सॲप चॅट आणि इतर सबूतसुद्धा पोलिसांच्या हाती आले. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.